नवऱ्याची फरमाईश पूर्ण करण्याच्या चक्करमध्ये माझी तोंडावर पडायची बारी आली. तर नमस्कार मंडळी, मी मोनिका. माझ्या नवरदेवाला जरा लेट करंट आहे, त्यांना खायची ती अंड्याची भाजी आणि सांगितलंय पार 8:30 वाजता. मग काय पटकीन दुकानावर जाऊन अंडे घेऊन आले आणि लागले लगेच स्वयंपाकाला. घरी आल्या अगोदर तर अंडे शिजाय घातले, नंतर मसाल्याची तयारी केली. तसा तर मी विचार केला होता की साधा सिंपल स्वयंपाक बनवणार होते, पण मध्येच नवऱ्याची फरमाईश आली. इच्छा तर बिलकुलच नव्हती आणि लेट सांगितल्यामुळे माझं टकोर जरा जास्त फिरलं होतं. तरी पण म्हणलं जाऊ द्या, आपलाच नवरा आहे, कमन तरी खोट्यावणी करावा. भाजी पटकन बनवून घेतली, भाकरी करायला लागले होते आणि मी किचन वाट्यावर भाकरी करते बरं का, कारण परत धरून मला फास्ट भाकरी आवरत नाहीत म्हणून. भाजी भाकरी बनवलं होतं तरी आमच्या नवऱ्याची फरमाईश काय संपा नाही. भात बी बनव म्हणले, मग कुकरला भात लावला आणि बाकीचं काम आवरायला घेतलं. अगोदर तर भांडेच घासून घेतले आणि अखेर ज्या गोष्टीसाठी एवढं तोंडा पडूस तर काम आवरलं होतं का तेच झालं. कारभारी आणि सासरी यायच्या अगोदर मला व्हिडिओ एडिटिंग करून घ्यायची होती, म्हणूनच एवढी घाई करत होते. पण अखेर कारभारी सासरे आलेच होते. तशी तर माझी अर्धी एडिटिंग झाली होती ना, अर्धी एडिटिंग मी 11:15 वाजता गॅलरीत बसून केली. बघा काय काय करावं लागतंय. तर सो जाऊ द्या, तर कारभाऱ्यांची गावरान फरमाईश कंप्लीट केली बरं का मी.